यानंतर पाहूयात, म्हणजे सामान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सामान्य म्हणतात की लई बातम्या घडतात आणि तसंच आहे, घडामोडी वेगाने घडताना दिसतात। नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी कुठलाच गुन्हा केला नाही असा दावा केला होता। मात्र त्यांच्या दाव्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांनी पर्दाफाश केलाय। हो, पर्दाफाश। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ नितेश राणे यांनी चव्हाट्यावर मांडला होता। त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू झाली। ही चौकशी सुरू असतानाच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी तात्काळ पत्रकार परिषदेत या आरोपात तथ्य आढळल्यास एसीबी कार्यालयासमोरच आत्महत्या करेन असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं। टोटल ते 15 नाशिक शहरातले 15 टेंडर्स आहेत, वेगवेगळ्या अमाउंट्सचे आहेत आणि जसं फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे तसं विड्रॉवल साधारण 6 कोटीचं झालेलं आहे। पण फिर्यादी एका कालमर्यादेसाठी घेतलेली आहे, पण मला वाटतं आता 2022 मध्ये त्यांचं नगरसेवक पद संपुष्टात आलेलं आहे आणि 7 ते 22 हा एक मोठा कालावधी आहे, त्यामुळे तपासाचा आवाका वाढतोय। शर्मिष्ठा वालावलकर यांनी सुधाकर बडगुजर यांचा दावाच फोल ठरवला, तर दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप केलाय। अशा सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात। मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे। हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणावर सुधाकर बडगुजर यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं माहित नाहीत त्याबाबतची काही कागदपत्र माहितीच्या अधिकारात मागवल्याचं सांगितलंय। विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली सकारात्मक, काही एव्हिडन्स त्यांना दिलेत, कोर्ट ऑर्डरची कॉपी दिली, त्याचा अभ्यास ते करतायत आणि उरलेले काही प्रश्न आहेत मी माहिती अधिकारात ते मागवलेले आहेत, ते मिळाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे देणार। सुधाकर बडगुजर यांना पुन्हा 10 जानेवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आले। एकंदरीतच उद्धव ठाकरेंचा शिलेदार चौकशीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडतो की नाही याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।